ह्या ढोंगी महाराजाने 58 महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि हे सगळं घडलं भक्तीच्या नावाखाली। मित्रांनो, आज जी तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल। अशोक खरात, ज्याला लोक महाराज म्हणायचे, त्याच्याकडे मोठे मोठे नेते सेलिब्रिटी जाऊन भविष्य विचारायचे आणि लौकिक आंधळी झाले होते की त्याचे पाय धुवून पाणी सुद्धा प्यायचे। पण सत्य काय निघालं माहितीये का? त्याच व्यक्तीने 58 महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे। मित्रांनो, हा धर्म नाही, ही श्रद्धा नाही, हा विश्वासाचा गैरफायदा घेणारा गुन्हा आहे। आजकाल असे भोंदू महाराज मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात, सेलिब्रिटींसारखं आयुष्य जगतात, पण त्यांच्या मागे लपलेलं सत्य खूप भयानक असतं। आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। इथे संत तुकाराम महाराज आणि गाडगे महाराज यांच्यासारखे संत होऊन गेले, ज्यांनी कधीही अंधश्रद्धा शिकवली नाही, तर नेहमी सत्य आणि समाजहिताचा मार्ग दाखवला। म्हणून माझी एकच विनंती आहे, विशेषतः महिलांना, आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी अशा लोकांवर कधीही आंधळा विश्वास ठेवू नका। प्रश्न विचारायला शिका, पुरावे बघायला शिका आणि स्वतःचं रक्षण करायला शिका, कारण खरी श्रद्धा ही तुम्हाला मजबूत बनवते आणि खोटे बाबा तुम्हाला तोडतात। तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा।